आपला काळू आज जाणार होता गावाकडे, त्याला सोडण्यासाठी आम्ही हिंजवडीला पोहोचलो होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका साई. तर आज आहे आपल्या चॅलेंजचा 52वा दिवस आणि आपले सबस्क्रायबर आहेत जेवढ्याला तेवढे. तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं एखादा वाढून जाईल. ठीक आहे. सकाळपासून जेवण केलं नव्हतं, चला म्हणलं आता थोडासा स्वयंपाक बनवून घेऊया. आज आम्ही भाजी एकदम स्पेशल बनवणार आहे, ते तुम्हाला दिसणार नाही, त्यासाठी माफी असावी. सर्व जेवण खाऊन झाल्यानंतर आम्ही पैदलच निघालो होतो. तेवढ्यातच माहिती झालं की आपल्या काळूचा मोबाईल घरी विसरला आहे. त्यासाठी लवकरात लवकर मोबाईल आणला आणि काळूला दिला. आम्ही काळूला बस स्टँडला सोडायला आलो होतो, पण यायचं दुसरीकडेच काहीतरी चालू होतं. हे दोघे जण इकडे फोटोशूट करत होते. चला म्हणलं आपण स्वतःच फोटोशूट करून घेऊया. काळूला बस मध्ये बसून आम्ही तिघ जण गाडीवरती निघालो होतो. हिंजवडीला पोहोचून आम्ही काळूला या बस मध्ये बसून दिलं होतं आणि आता आम्हाला करायची होती थोडीशी शॉपिंग. दिवाळीचा कंदील पाहिलाच होता की लगेच बाजूला आपले महाराज दिसले. आणि हो, जय शिवराय कमेंट करायला विसरू नका. बाजारामध्ये गर्दी इतकी होती, मला शूट करायचा टाइम नाही भेटला, त्यासाठी गाडीवर जाताना शूट करत आहे. आता आम्ही रूम कडे निघालो आहे. तर आम्ही खूप सारा केला होता आणि त्यामध्येच आम्ही थोडेसे दिवे घेतले होते आमच्या रूम समोर लावायला. आपले रूम तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि हे दोघ जण बसले होते मोबाईल पाहत. तेवढ्यातच मी बाजार काढून घेतला होता. त्याच बाजारामधून मी एक पेरू काढला होता खायला. पेरू इतका मोठा होता की एका पेरू मध्ये तिघा जणांचं पोट भरून गेलं. खाणं झाल्यानंतर आता बारी होती संध्याकाळचं जेवण बनवायचं. एवढा खात खात मी कापत होतो टमाटे आणि कांदे. आणि हो, समोरचा ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.